मराठा आंदोलनाशी अनेकांची नावं जोडली गेली, मात्र कुणा नेत्याचा हात असतात दंगली घडल्या असत्या। आंदोलनात शरद पवारांचा हात असल्याच्या आरोपावर जरांगेंचं झी 24 तासवर स्पष्टीकरण। मनोज जरांगे धमकीची भाषा करतात, विजय वडेट्टीवारांचा आरोप। तर देश संविधानावर चालतो, अल्टिमेटमची भाषा अतिरेकी विचारांची, गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर निशाणा। आगामी मनपा झेडपी निवडणुकीसाठी काँग्रेसचे स्वबळाचे संकेत, आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर होईल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 कोटींपर्यंत खर्च होतो, शिवसेना आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य। गायकवाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता। मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवीत आणखी घट, 7 महिन्यांमध्ये 1000 कोटींची घट। शहरातल्या पायाभूत सुविधांसाठी मुदत ठेवीतल्या पैशांचा वापर। एसटी महामंडळात लवकरच मेगा भरती, 17,450 चालक आणि सहाय्यकांची कंत्राटी पदं भरणार। 2 ऑक्टोबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। म्हाडाच्या घरांच्या किमती 10% होणार कमी, समिती पुढच्या आठवड्यात प्राधिकरणापुढे अहवाल सादर करणार। सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार। रेल नीरचं बाटलीबंद पाणी स्वस्त, 15 रुपयांची बाटली आता 14 रुपयांना मिळणार। उद्यापासून देशभरात नवे दर लागू। माथेरानमधील घोड्यांना विचित्र आजाराची लागण, आजारामुळे घोड्यांना अंधत्वाचा धोका। आठवड्याभरात 11 घोडे आजारानं त्रस्त। आणि आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये पुन्हा एकदा भारत पाकिस्तान आमने सामने। हँडशेक वादानंतर पाकच्या रडारवर असलेले अँडी पायक्रॉफ्ट हे सामना अधिकारी।